महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। सिंहस्थ कुंभ मेले का नाम त्र्यंबकेश्वर नासिक रखा जाए या नासिक त्र्यंबकेश्वर, इस पर दोनों पक्षों के साथ साधु संतों में मतभेद हो गया है। इस क्षेत्र को लेकर भी विवाद हो रहा है। बुधवार को हुई साधुओं की बैठक में नासिक से आए कुछ नामों पर आपत्ति जताते हुए यह सवाल उठाया गया कि क्या ये उनके पास अखाड़े के पंजीकरण दस्तावेज है। इस संबंध में बेज स्थित श्री राम शक्तिपीठ संस्थान के स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज ने अखाड़े के पंजीकरण पर संदेह जताया है। मला असं वाटतं आपण सर्व पत्रकार बंधूंनी कुंभावरती गोष्टी केल्या पाहिजे। या किरकोळ लोकांना मोठं करण्यात काही मजा नाहीये। आज एवढी पहिली प्रथम बैठक झालेली आहे हरिगिरी महाराजांच्या उपस्थितीमध्ये, आपण कुंभावर बोलायला पाहिजे। असं छोट्या छोट्या लोकांना आपण मोठं करताय तुम्ही महत्त्वाचं आपण बोलायला पाहिजे। हे विषय छोटे विषय, या विषयांना आपण प्राधान्य नाही दिलं पाहिजे। म्हणा त्यांच्याकडनं प्रमाणपत्र आणावं आणि दाखवावं। तुम्ही असं म्हणता, मग असं चालतंय का? तुमचं घरदार तिथे, तुमचे मुलं बाळ तिथे, आणि तुम्ही साधू, ते एक देशपांडे नावाचे व्यक्ती येतात। अहो तो एक भिक्षुक आहे, ब्राह्मण आहे, तर काही साधू वगैरे तर नाहीये। अशा लोकांना तुम्ही साधू संबोधायला लागले, साधू म्हणून, हे म्हणजे तुम्ही जनतेची आणि दिशाची श्रद्धाळूची दिशा भूल करतात। साधू लोकांना प्रमाणपत्र पण ते दाखवतात ना महामंडलेश्वर। आता महामंडलेश्वर कुठून आणला असेल आम्हाला माहित नाही। नासिक के महंत सुधीरदास महाराज ने दस्तावेज दिखाते हुए स्पष्ट किया कि वह निर्मोही अखाड़े के महंत है और उन्होंने तुरंत दस्तावेज उजागर करते हुए जवाब दिया। 11/4/2004 रोजी अखिल भारतीय चार संप्रदाय आणि आमचे तिन्ही आखाडे यांच्या मिळून आमची महंताई होत असते। 2003ला माझी महंत म्हणून नाशिकला घोषणा झाली आणि 11/4/2004ला माझी श्री महंताई ही निर्वाणी आखाड्यामध्ये त्या ठिकाणी झाली। त्याचे सगळे जे अखिल भारतीय चार संप्रदाय आणि तिन्ही आखाडे मिळून ज्या सह्या असतात त्याचे सही शिक्के हे देखील माझ्याकडे आहेत, हे आपल्याला या ठिकाणी दाखवतो। त्याचप्रमाणे माझ्या महंताईच्या वेळेचे जे काही फोटोग्राफ्स आहेत त्याचा अल्बम सुद्धा माझ्याकडे आहे। आता त्यामध्ये माझे गुरु महाराज या ठिकाणी माझ्या डोक्यावरती हात ठेवतायत। त्याचप्रमाणे सर्व आमचे जे चार संप्रदायाचे जे महंत असतात ते सुद्धा उपस्थित असल्याचे फोटो आहेत। दुसरी अशी गंमत की आमची जी महंताई झाली त्या महंताईमध्ये जगद्गुरू असलेले रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज हे माझे गुरुबंधू आहेत आणि ते आणि मी एकाच दिवशी एकाच आसनावरती या ठिकाणी धर्माचार्य पीठाधीश्वर महंत म्हणून आले, त्याचे सगळे फोटोग्राफ्स आहेत। आखाड्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला सन्मानपत्र दिलं जातं त्या सन्मानपत्रामध्ये महंत, धर्माचार्य, पीठाधीश्वर आणि महामंडलेश्वर अशा तिन्ही पदव्या असलेलं आखाड्यांचं सगळं अधिकृत माझ्याकडे आहे। कुंभ मेले से पहले ही साधु महंतों के बीच विवाद खड़ा कर दिया है और इस बात पर बहस भी छिड़ गई है कि कुंभ मेला नासिक या त्र्यंबकेश्वर नाम से रखा जाना चाहिए। यह विवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तक पहुंच चुका है और साधु महंत इस बात पर ध्यान नहीं दे रहे कि वह क्या निर्णय लेते हैं। महाराष्ट्र बुलेटिन के लिए अतुल पवार, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।